नमस्कार, सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या तासाला आपण पाहणार आहोत सूत्रानुसार वर्ग कोणत्याही संख्येचे वर्ग कसे काढायचे ते। आपल्याला वर्ग पाठ करायची गरज नाही आहे। सूत्रानुसार तुम्ही अगदी काही सेकंदामध्येच वर्ग सहज काढू शकता, पण त्यासाठी सुरुवातीचे जे 1 ते 9 अंक आहेत त्याचे मात्र वर्ग आपल्याला पाठ हवे। आता त्याचे वर्ग पाठ करणे म्हणजे काही खूप कठीण गोष्ट नाहीये, कारण त्यांचे वर्ग म्हणजे काय, तो पाढा असला की आणि सर्वच 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना, अगदी 5वी पासून 10वी पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना 9 पर्यंतचे पाढे, नक्कीच 10 पर्यंतचे पाढे पाठ असतात। तर आपण पाहूया 1 ते 9 संख्यांचे जे काही वर्ग आहेत ते। एकाचा वर्ग एकच येतो, लक्षात ठेवा। एकाचा वर्ग कायम एकच येतो। दोनाचा वर्ग 4, तीनाचा वर्ग 9, 3 त्रिक 9 म्हणजे त्याच संख्येने गुणायचं। वर्ग करणे ह्याचा अर्थ काय, तर त्याच संख्येने गुणायचंय। 4 4 चोक 16, 5 5 5 25, 6 6 6 36, 7 7 7 49, 8 8 8 64 आणि 9 9 9 81। हे इथपर्यंतचे वर्ग आपल्या सर्वांना माहिती आहेत। आता 10चा काही वर्ग काढायची गरज नाही, 10 सगळ्यांना माहिती। 10चा वर्ग आहे 100 आणि ते आता मी शिकवणार पण आहे। तर शिकवण्यासाठी तुम्हाला सूत्र जे आहे ते एकच सूत्र नाही, 3 वेगवेगळी सूत्र आहे। आता ती कोणती 3 वेगवेगळी सूत्र, जर एकक स्थानी 0 असेल, एकक स्थानी 0 असल्यास संख्येचा वर्ग कसा काढायचा पाहूया। आता संख्या, आता जशी तुम्हाला मी मगाशी म्हटलं 10, एकक स्थानी समजा 0 आहे, तर 0 ज्यावेळी एकक स्थानी असतो त्यावेळी एका शून्याचे 2 शून्य म्हणजे वर्ग। ह्या शब्दाचाच अर्थ काय सांगितलं, वर्ग म्हणजे दुप्पट करणे। आलं लक्षात? दुप्पट म्हणजे कोणते, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजेच वर्ग करणे। मग एकाच्या शून्याचे किती शून्य झाले, 2 शून्य, आणि एकाचा वर्ग काय सांगितला, 1, म्हणजेच 10चा वर्ग आला 100। दुसरी संख्या घेऊया, समजा 30। पुन्हा एका शून्याचे 2 शून्य लिहायचे, 3चा वर्ग, 3 त्रिक 9, आहे ना सोपं एकदम। जर 70 घेतले तरी सोपं आहे, 2 शून्य लिहायचे, 7 7 49, हा झाला 70चा वर्ग। म्हणजे जर एकक स्थानी 0 असेल तर कोणती पद्धत वापरावी हे मी सांगितले। म्हणजे 1 शून्य असेल तर 2 शून्य लिहायचे आणि जी सुरुवातीची संख्या आहे तिचा वर्ग लिहायचं, म्हणजे 7 7 49। जर समजा 2 शून्य असतील, म्हणजे जर 400 आहे तर 2 शून्याचे मात्र 4 शून्य लिहायचे, जेवढे शून्य आहे त्याच्या दुप्पट शून्य लिहायचे आणि 4चा वर्ग लिहायचा 16। म्हणजे हा झाला 400चा वर्ग। हे झालं एकक स्थानी 0 असताना। दुसरा नियम आहे एकक स्थानी 5 असताना। जेव्हा एकक स्थानी 5 हा अंक असतो त्यावेळी काय नियम आहे तो पाहूया। सुरुवातीलाच घेऊया 15। आता एकक स्थानी जर 5 हा अंक आहे, मग त्यावेळी काय करायचे, 5चं नेहमी 25। एकक स्थानी जर 5 आहे तर आपण पण एकक स्थानी, एकक दशस्थानी म्हणजे 25 हा अंक लिहायचा आणि सुरुवातीचा जो अंक दिला म्हणजे 5च्या आधीचा जो अंक आहे 1, त्याचा करायचा काय करायचं, त्याचं काय करायचं, तर हा जो 1 आहे, एकाच्या पुढची म्हणजे क्रमाने येणारी संख्या, एकाच्या पुढे काय बोलतो आपण 2, मग त्याच्या पुढची जी येणारी संख्या आहे त्या दोघांचा गुणाकार करायचा। म्हणजे एकाच्या पुढची संख्या 2, मग त्यांचा गुणाकार, बे एके बे, हे झाले 225। 15चा वर्ग काय आहे, एकदम सोपा आहे। अजून दाखवते तुम्हाला मी। समजा 25 घेतले आपण, तर 25 मी काय लिहिले, परत 5चे काय लिहायचे, 25 लिहून टाकायचे आणि 2च्या पुढची येणारी संख्या कोणती, 3, मग त्या दोघांचा गुणाकार, बे 3 6, आहे ना सोपं। समजा आपण 75 घेतले, 75चा तुम्हाला वर्ग काढायला सांगितलेला आहे, तर 5चे लिहायचे 25 आणि 7च्या पुढचा अंक 8 आहे, त्यांचा दोघांचा गुणाकार, 7 8 56। म्हणजे हा झाला 75चा वर्ग 5625। जर तुम्हाला दिले आहे समजा 55, तर ह्या 5चे लिहायचे, ह्या 5चे 25 नाही, ह्या 5चे 25 लिहायचे नाही, ह्या 5चे लिहायचे फक्त 25 आणि दशकस्थांचा जो 5 आहे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा, 5च्या पुढचा अंक 6, त्या दोघांचा गुणाकार करायचा, 5 30। म्हणजे याचं झालं 55चा वर्ग झाला 3025। आता 5 आणि 0
हे अंक सोडून जर इतर अंक असतील तर मग त्यांना सूत्र वेगळं लागते. ते कोणतं ते आपण पाहूया. 0 किंवा 5 ह्यांचं एकदम सोपं आहे वर्ग करणे, परंतु 0 आणि 5 सोडून इतर जे उरलेले अंक आहेत ते एकक स्थानी असतील तर वर्ग कसा करायचा तर पाहूया. आता सुरुवातीलाच अंक घेते मी 22. तर अशा वेळी काय करायचं आहे, एकक संख्येचा अंक आहे 2. 2चा वर्ग लिहायचं 4 झालं. 2चा वर्ग लिहिला 4. आता काय करायचं तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. तर ह्या दोघांचा गुणाकार किती आला, 2 आणि 2चा गुणाकार 2 दुने 4. त्या गुणाकाराची दुप्पट करायची. त्या गुणाकाराची दुप्पट किती आली, 8 आली. 2 दुने 4, 4ची दुप्पट 8. आणि हा जो पुढचा दशांशाचा अंक आहे 2, त्याचा करायचा वर्ग. म्हणजे 22चा वर्ग काय आला 484. आलं लक्षात. समजा 23 अंक घेऊया. आता परत इथे करायचा 3चा वर्ग 9, ह्या दोघांचा गुणाकार करायचा 6, त्याची दुप्पट करायची 12. 12 आले म्हणजे 12च्या 12 नाही लिहायचे, 2 लिहायचं, हातचा 1 लिहिला आणि 2चा वर्ग करायचा 4 आणि तो हातचा त्याच्यामध्ये मिळवायचा. हा झाला 23चा वर्ग. परत एकदा सांगते, 3चा वर्ग लिहायचा, या दोघांचा गुणाकार करायचा 6, त्याची दुप्पट करायची 12. 12चे 2 लिहायचे, हातचा 1 आला, ह्याचा वर्ग करायचा 2 दुने 4, हातचा 1 ह्याच्यामध्ये मिळवायचं. झाले 529. एकदम सोपी आहे. तुम्हाला 23 गुणिले 23 करायची गरज नाही. कितीही मोठी संख्या आली तरी याच पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला वर्ग करायचा आहे. आता घेऊया अंक 17. 17चा वर्ग काय येणार, पहिला 7चा वर्ग लिहायचा. 7 7 49, 49चे 9, हातचे आले 4. आता काय करायचं, ह्या दोघांचा करायचा गुणाकार. 1 8चा आणि 7चा. 7 1 7 आले, दोघांची दुप्पट आली 14. 7ची दुप्पट काय आली 14. त्या 14 मध्ये हे 4 मिळवल्यावर झाले 18. 18चे लिहायचे 8, हातचा आला 1. ह्या एकाचा वर्ग लिहायचा. कधी कधी घाई गडबडीमध्ये विसरायला होते आणि आपण 18चे 18 लिहितो. नाही, एकाचा वर्ग करायचा. एकाचा वर्ग तरी एकच येतो आणि त्याच्यामध्ये जो हातचा आलाय तोही मिळवायचा. 1 आणि 1 झाले 2. म्हणजे 17चा वर्ग काय झाला 289. ओके. त्याच्यानंतर पुढची संख्या घेऊया. समजा मी संख्या घेतली 78. 78 संख्या घेतली तर आता 8चा वर्ग करायचा. 8 8 64. 64चे आले 4, हातचे आले 6. त्याच्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 7 8 56 आणि 56ची दुप्पट. 56 आणि 56 किती झाले 112 झाले. 112 आणि 6 झाले 118. 118ची झाले 8, हातचा 1, 7 7 49 आणि 1 50. हा झाला 78चा वर्ग 5084. राहील ना लक्षात. आहे ना एकदम सोपी पद्धत वर्ग करायची. तुम्हाला 3 पद्धती सांगितल्या. एकक स्थानी ज्यावेळी 0 असतो, एका शून्याचे 2 शून्य करायचे आणि त्याचं पहिल्याचं पण वर्ग करायचं. एकक स्थानी ज्यावेळी 5 असतात त्यावेळी काय सांगितलं, 5चा वर्ग लिहायचा 25 आणि 4ची पुढची संख्या 5, 4 5 20, तिथे लिहायचे 20. कारण इथे हातचा आपण नाही लिहित, इथे 2525 लिहिलेले आहेत आणि त्याच्या पुढची संख्या करून लिहायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलं, दुसरा एक अजून नियम सांगितला. ज्यावेळी 0 आणि 5 सोडून इतर असतील त्यावेळी लिहायचं. 3चा पहिला वर्ग करायचा 9. ह्या दोघांचा गुणाकार 5 3 15, त्याची दुप्पट 15ची दुप्पट 30 झाली. 30चं 0, हातची आली 3. आता 5चा वर्ग करायचा. 5 5 25, 25 आणि 3 झाले 28. हे 3 वेगवेगळे नियम तुम्हाला मी आजच्या माझ्या तासाला शिकवले आहे. आवडलं तर नक्की लाईक करा. काही शंका असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास असेच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.